नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. मंजिरी आता इथे रायाला लागते. राया, अरे तुझी आई सापडली, चल पटकन. राया आता धावतच आपल्या आईला भेटण्यासाठी येतो. आता मात्र रायाच्या चेहऱ्यावरती इतका कसा आनंद झालेला असतो, त्याला कधी आपल्या माऊलीला भेटेल असं झालेलं असतं. त्याच वेळेस आता हवालदार सानप आणि घोरपडे तिकडे पोचतात. आता मात्र घोरपडेला धक्का बसतो. अरे बापरे, आपल्या आधी या राया आणि मंजिरीला आई सापडली, आता काय करू असं ह्या घोरपड्यालाच झालेलं असतं. त्याच वेळेस निक्कीलाही धक्का बसतो. अरे बापरे, खरेच रायाची आई सापडली की काय. आता पटकन मंजिरी त्या माऊलीजवळ येते आणि मला लागते, माऊली तुम्ही रायाच्या आई आहात ना. आता पटकन त्या माऊलीचा चेहरा बघताच आता मंजिरीचाही चेहरा उतरतो, कारण ती माऊली रायाची आई नसते. आता लगेच राया रडू लागतो आणि मला लागतो, मिस बाहेर, अगं ही नाही आहे ना माझी माऊली, मग आता मिस बाहेर सापडेल की नाही. तेव्हा मंजिरी लागते, राया तू निराश होऊ नको, नक्की आपल्याला तुझी आई सापडेल. तेवढ्यात लगेच आता इकडे घोरपडे हवालदार सानपला म्हणू लागतो, किती बावळट ही मंजिरी, कोणत्याही बाईला माझी आई म्हणते, असं कसं म्हणू शकते. बरं झालं आपल्या आधी रायाला आणि मंजिरीला आई सापडली नाही. त्याच वेळेस आता लगेच निक्की तिकडे येते. निक्की मात्र आता मंजिरी आणि रायाकडे बघून हसत असते. तेव्हा लगेच राया लागते, निक्के तुला काय झालं दात काढायला. तेव्हा निक्की लागते, राया अरे का कुठे तू या मंजिरीच्या नादाला लागलाय, कुठल्याही बाईला तुझी आई म्हणते आणि तुला नादाला लावते, उगच हिचं काही ऐकू नको. तेव्हा लगेच रायम लागतो, हे बघ निक्के तू इकडे कशाला आली, तुला काय करायचंय, आम्ही काहीही करू. तेव्हा निक्की लागते, राया अरे मी तुझ्या मदतीसाठी आले रे. तेव्हा लगेच रायम लागतं, हे बघ निक्के मला तुझ्या मदतीची काही गरज नाही आहे. तेव्हा लगेच निक्की लागते, राया अरे तुला नसेल गरज, पण मला तुझी काळजी येणार आहे, म्हणून असं वाटतंय की तुझी मदत करावी, तुझ्या आईला सापडावं. मीही तुझ्या आईला नक्की सापडू लागेला. तेव्हा मंजिरी मला लागते, निक्की अगं इतरांची मदत करणं, काळजी करणं कधीपासून जमायला लागलं तुला. तेव्हा निक्की लागते, मंजिरी तू मध्ये पडू नको, रायाने मी बोलते ना. तेव्हा रायाम लागतोय, निक्के तुला कुठल्या भाषेत सांगू गं, मला तुझ्या मदतीची गरज नाही, निघ इकडनं. तेव्हा निक्की लागते, राया हे बघ या मंजिरीच्या नादी लागून तू तुझ्या आईला सापडवतोय ना, पण तुझी आई तुला सापडणारच नाही आहे. तेव्हा रायाम लागते, निक्के गप्प बसायचा, आज मी माझ्या आईला सापडवणार आणि माझी आई मला भेटणार. तेव्हा निक्की लागते, हो राया एवढा ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नव्या, तुला हा जो माज आहे ना हा कसा उतरवते ना बघच मी. आज तुला तुझी आई सापडूच देणार नाही, कुठे कशी कधीच सापडणार नाही, बघच आता मी काय करते ते. असे म्हणून निक्की आता तिकडनं निघालेली असते. आता मात्र रायाला टेन्शन येतं. तेव्हा रायाम लागतो, मिस बाहेर अगं नशीब पण माझ्याबरोबर कसं खेळ खेळतंय गं. अगं माझी आई जवळ येते पण ती मला सापडत नाही, असं वाटतं की ती कुठेतरी मला भेटली. आनंद होता क्षणी लगेच दुःख येतं, काय चालू आहे मिस बाहेर माझ्या आयुष्यात, माझी माऊली मला भेटेल का नक्की. तेव्हा मंजिरी म्हणते, राया तुला सांगितलं ना निराश होऊ नको. हे बघ आपला पांडुरंग भक्ताला कधी मोकळ्या हाताने जाऊ देत नाही. हे बघ आपण ना सेवा करूया, फक्त फळाचा विचार नाही करायचा राया. आता आपण वारकऱ्यांची सेवा करूया, पांडुरंग नक्की आज तुझ्या माऊलीचं दर्शन घडवून देईल. हे बघ आपण आत्ता ज्या वातावरणात आहोत की नाही राया, ते वातावरण कसं आहे बघ ना. अरे सगळे वारकरी असे विठुरायाच्या भजनात सगळे दंग झालेत. सगळ्यांचं असं आपल्या माऊलीला भेटण्याचं मन असं अधीर झाले. सगळ्यांना त्यांच्या माऊलीला भेटायचे आणि तुला तुझ्या माऊलीला भेटायचे. तुझंही मन अधीर झाले ना तुझ्या माऊलीला भेटायला. तेव्हा रायम लागतो, हो मिस बाहेर कधी एकदा मी माझ्या आईला भेटेल असं झालंय गं, खरंच असं मन भरून आलंय माझं. तेव्हा मंजिरी लागते, हो ना मग आज फक्त तू विठुरायाची सेवा कर, म्हणजे या वारकऱ्यांची सेवा कर, तुला तुझी माऊली नक्की भेटेल. तेव्हा रायम लागतो, खरंच मिस बाहेर भेटेल ना गं. तेव्हा मंजिरी लागते, सांगितलं ना राया आपण चांगल्या मनाने शोधतोय की नाही, मग देव नक्कीच तुझ्या आईला शोधून देईल. हे बघ सापडलं ना तर देवही शोधून सापडतो, त्यामुळे तुझी आई तर सापडणारच. त्यामुळे काळजी करू नको, तू एकटा नाही आहे राया, आपण सगळे मिळून तुझ्या आईला शोधणार आहोत. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि हतबल तर व्हायचंच नाही. त्या निक्कीच्या बोलण्याचा विचार करू नको, ती काय उगाच बोलून गेली, तू हतबल होऊ नको, चल आपण सेवा करूया. असे म्हणून आता लगेच राया आणि मंजिरी दोघेही निघालेले असतानाच एक म्हातारे आजी तिकडे येतात. तेव्हा त्या आजी मंजिरीला म्हणू लागतात, ए पोरी मला जरा मंदिरात सोडशील का. तेव्हा मंजिरी लागते, राया हे घे तू केळीची टोकर, सगळ्यांना वाट, मी आजींना घेऊन जाते. आता मंजिरी ती आजींना घेऊन निघालेली असते. त्याच वेळेस आता इकडे राया मात्र निराश होतो आणि आता पांडुरंगाच्या वारकऱ्यांची सेवा करायला सुरुवात करतो. रायाने आता सगळ्या वारकऱ्यांचे पाय चेपायला सुरुवात केलेली असते. राया रडत असतो, खाली मान घालून अशी सेवा करत असतो. त्याच वेळेस आता इकडे मंजिरीने त्या आजींना देवदर्शन घडून आणलेलं असतं. तेव्हा मंजिरी लागते, आजी कसं झाले दर्शन.
त्यावर आजी म्हणू लागतात, पोरी तुझ्यामुळे दर्शन खूप भारी झाला, खरंच तुझे आभार मी कधीही विसरू शकत नाही. तेव्हा मंजिरी लागते, आजी अहो आभार कसले मानतायत, तुमचं दर्शन खरं तर तुमच्या नशिबात होतं म्हणून झालं. तेव्हा आजी म्हणू लागतात, अगं पोरी पण तू घेऊन गेली म्हणूस ना, तुला खूप चांगले आशीर्वाद लाभो, पांडुरंग तुझं भलं करो. तेव्हा मंजिरी लागते, आजी हे आशीर्वाद तुमचे तुम्हालाच काम येतील, पण माझ्यासाठी एक कराल का, त्या पांडुरंगाकडे एक विनंती करा ना, तो राया आहे ना त्याची आई सापडत नाही, तेवढं पांडुरंगाला सांगा ना त्याची आई सापडू दे म्हणावं. तेव्हा लगेच आता त्या आजी म्हणू लागतात, खरंच पोरगा खूप सेवा करतोय, खूप चांगला आहे, तुम्ही दोघेही मिळून सगळ्यांची सेवा करतायत, सगळं काही करतायत, पांडुरंग नक्की तुमच्या आईला सापडून देईल. पण पोरी तू त्याच्यासाठी एवढं समज करते, तो तुझा नवरा आहे का, असा प्रश्न आता आजी विचारतात. आता मात्र मंजिरीला काय उत्तर द्यावं काय नाही काहीच सुचत नाही. तेवढ्यात लगेच गुरुजींचा मंदिरातनं आवाज येतो, चला चला आरतीची वेळ झाली. आता मंजिरी लगेच आजींना काय उत्तर द्यावं म्हणून म्हणू लागते, आजी चला आरतीची वेळ झाली, येताय का तुम्ही इकडेच आहे, मग येताय का आरतीला. तेव्हा आजी म्हणू लागतात, अगं आरती कोणी चुकवत असतं का, आरती नशिबात येणं म्हणजे खूप मोठं भाग्याचं काम आहे, चल चल जाऊया आपण. आता मंजिरी सगळे वारकरी आता आरती करण्यासाठी मंदिरात जमा झालेले असतात. आता इकडे मंजिरी स्वतः आरती ओवाळत असते, इथे विठुरायाच्या आरतीचा जयघोष सुरू झालेला असतो, तर इकडे राया सगळ्या वारकऱ्यांचे पाय चेपत असतो. त्याच वेळेस राया जिकडे पाय चेपत असतो तिकडेच रायाची आई आलेली असते. तेव्हा लगेच आता राया मात्र रडतच वारकऱ्यांचे पाय चेपत असतानाच त्याची आई रायाजवळ येते. त्याच वेळेस आता एक माणूस येतो आणि लगेच रायाच्या आईला म्हणू लागतो, माऊली अहो थकला असाल ना तुम्हाला तुमचे पाय चेपून घ्यायचे असेल तर तिकडे तो पोरगा आहे ना, तो सगळ्यांचे पाय चेपतोय, खूप सेवा करतोय हो, तुम्ही तिकडे जा आणि त्याच्या हातनं पाय चेपून घ्या. रायाची आई मात्र शांत उभी असते. त्याच वेळेस तो वारकरी म्हणू लागतो, अहो माऊली जा ना, खरंच तो पोरगा खूप सेवा करतोय हो, तिळतिळ तुटतोय, त्याला त्याची आई सापडत नाहीये, तुम्ही जा सेवा करून घ्या आणि पांडुरंगाकडे त्याच्यासाठी प्रार्थना करा की त्याला त्याची आई लवकरात लवकर भेटू दे. तेव्हा लगेच आता तो वारकरी रायाच्या आईला रायाजवळ घेऊन येतो. आता राया स्वतःच्या आईचे पाय चेपत असतो, रडत असतो, पण मात्र राया काही वरती चेहरा कोणाचा आहे काय बघतच नाही, तो फक्त आता विठुरायाच्या सेवेत तल्लीन होऊन वारकऱ्यांचे पाय चेपण्याचं काम करत असतो. आता राया स्वतः आपल्या आईचे पाय चेपत असतानाच आता आपल्या आईशी बोलू लागतो आणि म्हणू लागतो, माऊली अगं थकली असेल ना तुझे पाय दुखत असतील ना, खरंच माऊली तुला सांगतो, माझ्या लहानपणी मी जेव्हा थकायचो ना खेळायचो ना, तेव्हा माझी आई असेच माझे पाय चेपून द्यायची, अजून ते क्षण माऊली मला आठवतात ग, पण आज मला माझी आई भेटतच नाहीये, माऊली तू देवाकडे प्रार्थना कर आणि माझी आई भेटू दे असे म्हणा, खरंच माझ्या आईला माझी खूप गरज आहे, माझ्यापेक्षा जास्त गरज तिला आहे, त्यामुळे माऊली माझ्यासाठी एवढी प्रार्थना कर बरं का, असे म्हणताच आता तो वारकरी रायाच्या आईला म्हणू लागतो, चला आता झाले तुमचे पाय चेपून, चला आपण जाऊया. आता रायाची आई तिकडनं निघालेली असते. त्याच वेळेस इकडे आता मंजिरीच्या हातनं विठुरायाची आरती होताच आता मंजिरी सगळ्यांना आरती देते. आता सर्वजण विठुरायाचा जयघोष करतात. आरती होताच आता मंजिरी खाली येते. आता रायाला बघता क्षणी मंजिरीच्या लगेच आता त्या आजींचं बोलणं लक्षात येतं. त्या आजी म्हणालेल्या असतात, अगं तू त्या पोरासाठी एवढं सगळं करते, तो पोरगा तुझा नवरा आहे ना. तेव्हा लगेच मंजिरी मनाशीच म्हणू लागते, नाही नाही, मी जर रायाबरोबर सारखी राहिले तर लोक आमच्याबद्दल उगाच काहीतरी गैरसमज करून घेतील, नाही मला रायापासून दूर राहावं लागेल, असे म्हणून आता मंजिरी लगेच तिकडनं निघालेली असतानाच पाठीमागे वळून बघते. रायाची अवस्था खरंच खूप बिघडलेली असते, कारण आज त्याला त्याची आई भेटत नसते, त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा मंजिरी मागते, नाही नाही, मी रायापासून असं दूर नाही जाऊ शकत, अशा परिस्थितीत मी त्याला सोडून नाही जाणार, असे म्हणून आता मंजिरी लगेच रायाजवळ येते आणि रायाला म्हणू लागते, राया अरे तुला काही मदत हवी का, मी काही मदत करू लागू का. तेव्हा राया म्हणू लागतो, नाही मिस बाहेर, मी वारकऱ्यांची सेवा करतोय, माझं चालू आहे. तेव्हा मंजिरीचं लक्ष लगेच आता तिथे ओट्यावरती हॉस्पिटलची चिठ्ठी असते, म्हणजे त्या रायाच्या आईच्या हातात ती चिठ्ठी लावलेली असते. आता मात्र लगेच त्या हॉस्पिटलचं नाव वगैरे वाचताच मंजिरीला धक्काच बसतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया अरे इकडे कोणी आलं होतं का. तेव्हा राया लागतो, काय झालं मिस बाहेर, इथे भरपूर साऱ्या माऊल्या आल्या, वारकरी आले. तेव्हा मंजिरी लागते, अरे राया हे लेबल तर तुझ्या आईच्या हाताला लावलेलं होतं, अरे हे हॉस्पिटलचं लेबल आहे. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, काय म्हणजे ती माऊली इकडे आली होती. तेव्हा मंजिरी लागते, हो राया, आणि तू तुझ्या स्वतःच्या आईचे हातपाय चेपवलेत. अरे राया तू कसं त्यांच्याकडे बघितलं नाही. तेव्हा राया तर स्वतःलाच दोष देऊ लागतो आणि म्हणू लागतो, मिस बाहेर अगं किती मूर्ख आहे मी माझ्या आईला बघू शकलो नाही, माझी आई
माझ्या हात जवळ आली. मी तिचे पाय चेपले तरी मी माझ्या आईला ओळखू शकलो नाही. मिस फायर, मी खूप चुकलोय ग. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया हे बघ, स्वतःला दोष देणं बंद कर. आता आपल्याला तुझ्या आईला शोधावं लागेल. याचा अर्थ याच एरियामध्ये इथेच एवढ्या आवारात तुझी आई आहे. आपल्याला लवकरात लवकर शोधावं लागेल. तेव्हा राया म्हणू लागतो, ठीक आहे मिस फायर. त्याच वेळेस आता डिफिकल्ट डंकी ही तिकडे आलेले असतात. तेव्हा लगेच डिफिकल्ट डंकी मंजिरी ताई असे ओरडतच येतात. तेव्हा मंजिरी मागते, आलात तुम्ही. त्यावर आता डिफिकल्ट आणि डंकीने हातात खूप सारे पोस्टर आणलेले असतात. तेव्हा राया लागतो, काय हे मिस फायर. तेव्हा मंजिरी लागते, राया अरे या दोघांना हे करायला मीच सांगितलं होतं. अरे आपल्याकडे फक्त आईचा एक फोटो होता की नाही, जो मी काढला होता. एका फोटोने आपण कसं आईला शोधणार होतो, म्हणून मीच डिफिकल्ट डंकीला सांगितलं आपण अख्ख्या पंढरपूरमध्ये पोस्टर लावू, म्हणजे जो कोणी आईला बघेल तो आपल्याला नक्की कळवेल, हो की नाही. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस फायर खरंच माझी आई मला सापडेल का गं. तेव्हा मंजिरी वागते, राया तू धीर सोडू नको, आज तुझी माऊली तुला नक्की सापडणार. तेव्हा राया लागतो, पण मिस फायर मला खूप अवघड वाटतंय गं, कारण देव असं का वागतोय माझ्याशी. माझी आई जवळ येते आणि मला दिसत नाही, का नशीब माझ्याशी असा खेळ खेळतंय. तेव्हा मंजिरी वागते, राया अरे विठू राया तुला खाली हात जाऊ देणार नाही. आज तुझी आई नक्की सापडेल आणि आपण सगळे मिळून हे पोस्टर आता पंढरपुरात सगळीकडे लावूया, म्हणजे जिथे कुठे तुझी आई असेल तिथे नक्की शोधून सापडेल ती. सगळे लोक आता बघतील आणि आपल्याला कळवतील ना. आता लगेच राया लागतो, ठीक आहे मिस फायर, मग आपण कामाला लागूया. राया, डिफिकल्ट, डंकी, मंजिरी सगळ्या पंढरपुरात आता सगळ्या भिंतीवरती ते पोस्टर लावू लागतात. आता मात्र इकडे जय त्या गर्दीतून चाललेले असतानाच आता जयला मात्र आपली आई दिसते. आता जय लगेच आपल्या आईचा पाठलाग करू लागतो. आता रायाच्या आधी नक्की काही करून मला आईला शोधायचंय असे म्हणत आता जय आई पाठीमागे चाललेला असतो. त्याच वेळेस आता इकडे मंजिरी आणि राया सगळ्या पंढरपुरात सगळ्या लोकांना विचारत असतात, पोस्टर लावत असतात. हे सगळं निक्कीने बघितलेलं असतं. निक्की मात्र खूपच भडकलेली असते. ही मंजिरी सारखी रायाजवळ असते. तिला खूपच राग येतो. काही करून मला या मंजिरीला ना काहीतरी करावंच लागेल. सारखी रायाजवळ काय करत असते ना तेच कळत नाही असे म्हणून आता लगेच रागाच्या भरातच निक्की तिकडनं निघालेली असते. आता निक्की गाडी चालवत असते. तिला सारखं मंजिरी राया कसे पोस्टर लावत असतात, सगळीकडे मिळून आईला शोधत असतात, हे सगळे क्षण आठवत असतात. आता मात्र निक्की खूपच भडकते आणि रागाच्या भरात जोरात गाडी चालवत असते. आता तिला समोर कोणी येतंय जातंय काही दिसत नाही. तिला फक्त राया आणि मंजिरीचे ते बरोबरचे क्षण आठवत असतात. तेव्हा निक्की म्हणू लागते, नाही या मंजिरी तू खूप मोठी चूक करते. तू रायाच्या आणि माझ्यामध्ये येऊन ना खूप मोठी चूक करते मंजिरी. जो कोणी रायाच्या आणि माझ्यामध्ये येईल ना त्याला मी सोडणार नाही मंजिरी. मग ती मंजिरी असो वा कोणी असो, रायाच्या आणि माझ्यामध्ये आलेलं मला चालणार नाही असे म्हणत आता मंजिरी तुझा खेळ मी संपवणार असे म्हणत आता निक्की मात्र रागाने लाल झालेली असते. रागाच्या भरात तिने गाडीचा स्पीड खूप वाढवलेला असतो. ती जोरात भन्नाट गाडी चालवत आता निघालेली असते. त्याच वेळेस आता निक्की म्हणू लागते, नाही या मंजिरी बाज, आता पुरे झालं. आता रायाच्या आणि माझ्यामध्ये येण्याची तू हिंमत करायची नाही. त्या क्षणी आता रायाची आई समोर आलेली असते. आता रायाची आई निक्कीच्या गाडीसमोर येणार. आता त्याच वेळेस निक्की आणखी स्पीड वाढवते. पण देवाची लीला खूप मोठी असते, कारण इकडे मंजिरी आणि राया विठुरायाच्या वारकऱ्यांच्या सेवेमध्ये तल्लीन असतात आणि तोच पांडुरंग आता चमत्कार दाखवतो. निक्कीच्या गाडीसमोर रायाची आई येण्याआधीच दुसरीच बाई निक्कीच्या गाडीसमोर येते. आता तिचा ॲक्सिडेंट होतो. त्याच वेळेस ती बाई जोरदार दिशी खाली आदळते. आता तिच्या डोक्यातनं सगळं रक्त आलेलं असतं. निक्की मात्र घाबरते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सगळीकडे शोधल्यानंतरही रायाला आणि मंजिरीला रायाची आई काही सापडत नाही. तेव्हा राया लागतो, काय करू मिस फायर, माझी आई सापडत नाही. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, चल राया आपण विठुरायाकडे आता साकडं घालूया असे म्हणून राया मंजिरी दोघेही आता विठुरायासमोर येतात आणि भजन गाऊ लागतात. मंजिरीने डोक्यावर तुळस घेतली असते. दोघेही आता विठुरायासमोर भजन गात असतानाच राया मात्र हतबल होतो. तो खाली पडणार तेच मंजिरी त्याला धीर देते. आता मंजिरी स्वतः भजन गाऊ लागते. त्या क्षणी आता पाठीमागनं रायाची आई येते आणि रायाच्या खांद्यावरती हात ठेवते. आता मात्र आपल्या खांद्यावरती आईचा हात पडताच आईच्या स्पर्शाने राया लगेच पाठीमागे वळून बघतो. आता मात्र रायाने पाठीमागे वळून बघताच रायाला मात्र मोठा धक्का बसतो, कारण पाठीमागे असते ती रायाची आई. आज चक्क विठुरायासमोर आता रायाला आपल्या माऊलीचं दर्शन कसं होणार आणि ही भेट कशी असणार आहे हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिला